सर्वांस हार्दिक नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण प्रयोग मालिकेमधला अंतिम शेवटचा जो प्रयोग आहे भावे प्रयोग आपण पाहणार आहोत. कर्तरी, कर्मणी आणि भावे असा हा क्रम आहे. कर्तरी प्रयोगामध्ये आपण पाहिलं की क्रियापद कर्त्याप्रमाणे चालतं. कर्त्याप्रमाणे म्हणजे कर्त्याच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे. कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद कर्माच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे चालतं. आता प्रश्न समोर येतो, कर्ताही नाही आणि कर्मही नाही, मग भावे प्रयोगामध्ये हे क्रियापद चालतं तरी कसं? तेव्हा भावे प्रयोगाच्या शीर्षकामध्येच या प्रयोगाच्या वैशिष्ट्याला आपण पाहू शकतो. हा भावे प्रयोग आहे आणि म्हणून इथं या प्रयोगामध्ये भाव अधिक महत्त्वाचा आहे. वाक्यातील कर्ता किंवा कर्माच्या पुरुषलिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नसतं या प्रयोगामध्ये, तर ते नेहमीसाठी लक्षण घ्या. भावे प्रयोगाचं लक्षण, या प्रयोगात क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसकलिंगी असते. भावे प्रयोगामध्ये क्रियापदाच्या रूपावर ना कर्माची सत्ता असते ना कर्त्याची. इथं क्रियापदामधला भाव, क्रियेचा भाव हा धातुरूपेश असतो. आणि हे जे क्रियापद असतं नेहमीसाठी कसं असतं? तृतीय पुरुष असतं. मी, तू, तो. तो काय? तृतीय पुरुष आहे. नेहमी तृतीय पुरुषी एकवचनी, प्रभू रामचंद्रासारखं एकवचनी आणि नपुंसकलिंगी असतं. हे या भावे प्रयोगाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. इथं क्रियापदाच्या म्हणजेच क्रियेच्या भावास, तुम्ही म्हणाल बहिणीच का नाही, असलं वात्रट बोलायचं नाही. हा, क्रियेच्या भावास म्हणजे आशयास. अच्छा, आशय नाव आहे का त्याचं? असंही म्हणू नका परत. आशयास महत्व असते. क्रियेच्या भावास म्हणजे आशयास. हां, आपल्याला लक्षात येतं. थोडा विरोध केला मी व्याकरणात, करायला हवा अजूनमधून म्हणून केला, बाकी काही नाही. क्रियेच्या भावास त्यातली जी भावना आहे, तो जो भाव आहे त्या भावास महत्त्व असतं, आशयास महत्त्व असतं. कर्मासही नसतं, आणखीन कर्त्यासही नसतं. आणि म्हणून कर्ता व कर्म या प्रयोगात कशा असतात? गौण असतात. त्यांचं महत्त्व दुय्यम असतं, ते गौण असतात. काही उदाहरणं जर पाहिली आपल्याला तर सहजपणे हे जे काही आत्ता आपण ऐकलं, थोडं बहुत लिहून घेतलं, त्यातलं मर्म तुमच्या लक्षामध्ये येईल. आणखीन म्हणून इथं काही उदाहरणं या प्रयोगाच्या संदर्भातली आता आपण पाहतोय. मग स्वाभाविकच सहजपणे आपल्याला कळून जाईल की हा प्रयोग कसा आहे. बैलाने मुलास मारले, का मारले विचारायचं नाही.
बैलाने मुलास मारले. बैलाने मुलास मारले. वाक्य आहे. सलग वाक्य लिहितोय मी. काय फरक आहे तुमच्या लगेच लक्षात येईल. गायीने मुलास मारले. नीट लक्ष द्यायचं वाक्याकडं. जे बदल होत आहेत ते बदल कशासाठी केलेले आहेत हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. बैलाने मुलीस मारले. बैलाने मुलीस मारले. आणि शेवटचं वाक्य लिहितोय बैलाने मुलांना मारले. बघा क्रियापदाच्या रूपाकडे पहा. क्रियापदाच्या अगोदर सर्व ज्या रचना आहेत, मग कर्ता असेल, कर्म असेल, त्या कर्त्याचं त्या कर्माचं लिंग असेल, त्याचं वचन असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण काय केलेलं आहे, बदल केलेला आहे. बैलाने मुलास मारले, मारणारा बैल आहे. तो कसा आहे, कर्ता. कर्ता पुल्लिंगी आहे, बरोबर आहे. कर्ता पुल्लिंगी. इथं लक्ष इकडे द्या. कर्ता पुल्लिंगी. इथं कर्ता बदलला, पुल्लिंगीच्या ऐवजी स्त्रीलिंगी घेतला गायीने. क्रियापद मारलंच राहील. बैलाने मुलीस मारले. आता आपण काय केलं, कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलत नाही त्याच्या लिंगाप्रमाणे किंवा त्याच्या वचनाप्रमाणे. म्हणून आपण काय केलं, कर्माला टार्गेट केलं आता, की बैलाने मुलीस मारले. मुलासऐवजी मुलीस. क्रियापद आहे तसंच राहिलं. बोलतं हट्टी इथं आहे तसंच राहील. आणि बैलाने मुलांना, इथं कर्माचं वचन बदललं, अनेक वचन केलं, तरीही क्रियापदामध्ये बदल झालेला आपल्याला दिसत नाही. तेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की ह्या चारही उदाहरणांमध्ये ना कर्मणी प्रयोग आहे ना कर्तरी प्रयोग आहे. मग प्रयोग कुठला, याचाच अर्थ असा, इथं कर्तरी नाही आणि कर्मणी नाही, तेव्हा तो कुठला तरी वेगळाच प्रयोग आहे. आणि तो प्रयोग आहे भावे. इथं क्रियापदाची जी भावना आहे, क्रियापदामधनं व्यक्त होणारी क्रियेची जी भावना किंवा क्रियेचा जो आशय आहे तो धातुरूपेश असलेला दिसतो. क्रियापदाच्या रूपावर कुणाची सत्ता आहे, तर स्वतः क्रियापदाचीच आहे असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून इथं भावे प्रयोग आहे असं आपल्या लक्षामध्ये येतं. आणखीन काही उदाहरणं पाहिल्यानंतर आपल्याला हा मुद्दा सहजपणे लक्षात येईल. आणि या प्रयोगाचे जे उपप्रकार आहेत, हे उपप्रकार हे आपल्या लक्षात येतील. एक 4 उदाहरणं आणखीन मी फलकावर लिहितोय. त्या उदाहरणामधनं आत्ता जी उदाहरणं आहेत तशीच ती उदाहरणं आहेत. आता जी 4 उदाहरणं घेतली तशीच पुढची ही 4 उदाहरणं मी फलकावर लिहितोय ती आहे. परंतु त्या उदाहरणांमधनं आपल्याला भावे प्रयोगाचे जे 2 महत्त्वाचे प्रकार आहेत ते 2 प्रकार लक्षात येतील. अगोदर उदाहरणं लिहू. रामाने आंबा खाल्ला नाही. रामाने रावणास मारले. रामाने रावणास मारले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांस शिकवावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यास शिकवावे. 1, 2, 3 आणि 4. तिसऱ्या क्रमांकाचं वाक्य आहे, त्याने आता घरी जावे. त्याने आता घरी जावे. त्याला घरी जाववते. जाववते, जाण्याची इच्छा होते, या अर्थानं जाववते.
आता हे चारही वाक्य लिहिलीत. ह्या 4 वाक्यामध्ये मध्ये थोडंसं अंतर ठेवलेलं आहे मुद्दा. याचं कारण आहे, पहिली 2 वाक्य नीट पाहूया आपण. रामाने रावणास मारले. रामाने रावणास मारले हा भावी प्रयोग आहे. परंतु कसा भावी प्रयोग आहे त्याचा उपप्रकार आपल्या लक्षामध्ये येईल. इथं त्याचा उपप्रकार आपल्या लक्षामध्ये येईल. इथं जर आपण हे कर्म किंवा हे कर्म जर बाजूला काढलं तर कृतीचा म्हणजे क्रियापदाचा अर्थ नीट लागत नाही. रामाने मारले, काय मारले रामाने, काही होऊ शकतं. काय, किंवा शिक्षकांनी शिकवावे, इथं अर्थ आहे ना, याच्यातला भाग नाही. परंतु अधिक विस्तृत, अधिक सूक्ष्म, अधिक नेमका अर्थ कर्माशिवाय उमगत नाही. म्हणून तर कर्माची आवश्यकता आहे. आणि म्हणून हा जो भावे आहे हा भावे कसा आहे, हा भावे सकर्मक. इथं कर्माची अपेक्षा या भावी प्रयोगाला असलेले आपल्याला दिसते. आणि खालच्या वाक्यांमध्ये 2 भिन्न भिन्न प्रकारांची वाक्य आहेत. एकच आशय व्यक्त करणारी, भिन्न वाक्यरचना असणारी अशी वाक्य आहेत. काय, ही भावी प्रयोगाचीच उदाहरणं आहेत. परंतु इथं मात्र कर्माची आवश्यकता नाही, कारण कृती करणारा स्वतः करताच आहे. आणि कृती त्याच्यापाशीच संपते आहे, त्याला कर्माची आवश्यकताच आहे. त्याने आता घरी जावे, त्याने आता घरी जावे, किंवा त्याला घरी जावं होते. या वाक्यामध्ये कृतीचा अंत कर्त्यापाशीच आहे, त्याला कर्माची आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून इथं याला काय म्हणायचं आपण, अकर्मक भावे. भावे, पुढचा प्रयोग लिहा तुम्ही, अकर्मक भावे प्रयोग आणि सकर्मक भावे प्रयोग. भावे प्रयोगाचे हे 2 प्रमुख हे 2 प्रमुख प्रकार पडत असलेले आपल्याला दिसतात. आता ही उदाहरणं पाहत असताना या प्रयोगाची, या उपप्रकारांमधल्या प्रयोगाची काही वैशिष्ट्ये आपल्याला लक्षामध्ये येतात. की कर्ता कसा असतो, कर्ता तृतीयांत असतो, कर्ता तृतीयांत असतो. कुठेही जा तुम्ही, कर्ता कुठेही जा. ह्या भावे प्रयोगामध्ये आता प्रकार पाहिल्यानंतर एकूण भावे प्रयोगाची काही लक्षणं, काही वैशिष्ट्ये आहेत ही आपण अधोरेखित करतोय. पाहिलेली 4 उदाहरणं आणि नंतरची 4 उदाहरणं ही समोर ठेवल्यानंतर लक्षामध्ये असं येतं की कर्ता तृतीयांत, क्वचित चतुर्थ्यांत, चतुर्थ्यांत सुद्धा असतो कधी कधी, किंवा शब्दयोगी अव्ययांत या स्वरूपाचा कर्ता असतो. कर्ता कसा असतो, तृतीयांत, चतुर्थांत किंवा शब्दयोगी अव्ययांत असतो. तो प्रथमांत कधीही नसतो. भावे प्रयोगातला कर्ता प्रथमांत कधीही नसतो. वरीलपैकी भावे प्रयोग ओळखा असा प्रश्न पडला आणि कर्त्याला कुठल्या तरी विभक्तीचा प्रत्यय, कुठल्याही विभक्तीचा प्रत्यय नाही, तो प्रथमेत आहे असं लक्षात आलं तर पुढं वाचायची सुद्धा गरज नाही, कारण तो प्रथमांत कधीही नसतो. तसेच कर्म या प्रयोगामध्ये द्वितीयांत असते. कर्म द्वितीयांत असते. कर्ता तृतीयांत, चतुर्थ्यांत किंवा शब्दयोगी अव्ययांत असतो. प्रथमांत कधीही नसतो आणि कर्म द्वितीयांत असते. भावे प्रयोगामधल्या कर्त्याचं आणि कर्माचं हे स्वरूप आपण लक्षात ठेवायचं. उदाहरणं सर्वच पाहिजेत आपल्याला. उदाहरणं आपल्याला सर्वच पाहिजेत. एक छोटासा चार्ट करतो इथं मी, म्हणजे मग
त्या चार्टमध्ये आपल्याला ती उदाहरणं लिहिता येतील. इथं अकर्मक, सकर्मक, अकर्मक भावे. बरं, हे पुढचं लिहायचं तुम्ही. अकर्मक भावे, सकर्मक भावे, अकर्मक भावे, सकर्मक भावे. आणि या बाजूला तृतीया, सविकरणी तृतीया. ही शत्रू लिहिलंय मी, तर सविकरणी तृतीया तुम्ही पूर्ण लिहा. सविकरणी तृतीया, शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय. आणि चतुर्थी. हा तर समोर उदाहरणच लिहितोय ना, एक एकच उदाहरणं लिहितोय, एक एकच उदाहरणं देतोय, जास्त देत नाही. वर कारण भरपूर उदाहरणं पाहिलीत आपण, 4 आणि 4 8 उदाहरणं ऑलरेडी पाहिलेलीत. इथं काही जास्तीची उदाहरणं आपण देऊ. आता अकर्मक मध्ये तृतीयेतलं उदाहरण, तृतीया अकर्मक भावे प्रयोग. विष्णूने जावे, विष्णूने जावे, ने, विष्णूने जावे. अकर्मक मध्ये लिहिलं. आता सकर्मक मध्ये, आता कर्माची अपेक्षा इथं, इथं कर्माची गरज नाही, अकर्मक आहे. आता सकर्मक मध्ये विष्णूने हिरण्य कश्यपूस मारावे किंवा मारले, मारावे लिहूया, मारावे. विष्णूने हिरण्यकश्यपूस मारावे. कर्म आलं, क्रियापदाचं कर्म तिथं येतं, सकर्मक आहे. आता सविकरणी तृतीया, सविकरणी तृतीया. विष्णूचाने, विष्णूचाने जाववते, विष्णूचाने जाववते. सविकरणामध्ये नाम किंवा सर्वनाम जे असतं त्याचं विकारी रूप तयार होऊन त्याला पुढं विभक्ती प्रत्यय लागलेला असतो किंवा शब्दयोगी अव्यय लागलेला असतो. इथं विष्णूचाने, इथं विष्णूने, आणि इथे विष्णूचाने. हा चा आलाय मध्ये 4 वाजता. विष्णूचाने, विष्णूचाने जाववते. आता इथं हे अकर्मक रूप आहे, वाक्य कर्म नाही आहे इथं. सकर्मक पाहूया, सविकरणी. हेच उदाहरण आहे, फक्त इथं बदलायचं. विष्णूचाने हिरण्य कश्यपूस मारवते. आता अशी वाक्यरचना फार क्वचित होत असते, परंतु व्याकरणिक दृष्ट्या हे विधान अत्यंत योग्य आहे, अतिशय योग्य म्हणजे बरोबर आहे. विष्णूचाने हिरण्यकश्यपूस मारवते. ठीक आहे. सविकरणी सकर्मक भावे प्रयोग, त्याचं हे उदाहरण. आता शब्दयोगी अव्ययांत त्याचं उदाहरण किंवा होत नाहीये, शब्दयोगी अव्यय लागून अकर्मक भावे प्रयोग होत नाही आणि म्हणून नाही लिहिलं. नाही हे त्याचं उदाहरण नाही, होत नाही म्हणून नाही लिहिलं. आता लिहा. विष्णूकडून, विष्णूकडून हिरण्यकश्यपूस, हिरण्यकश्यपूस मारले जाते. हिरण्यकश्यपूस मारले जाते. इथं कडून हे काय आहे? शब्दयोगी
अव्यय आहे आणि हा भाव्य प्रयोग आहे. हिरण्यकश्यपू मारला जातो असं म्हटलं तरी योग्य. मारला जातो, मारले जाते. मग स नाही आलं तिथं. हिरण्यकश्यपूस असं वाक्य असल्यामुळं किंवा कर्माचं रूप असं असल्यामुळं क्रियापद मारले जाते झालं. नाही तर हिरण्यकश्यपू मारला जातो अशा पद्धतीचं वाक्य झालं असतं आणि ते चाललं असतं. फक्त बघायचं काय इथं की कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलते की नाही. जर बदलत नसेल तर तो भाव्य प्रयोग असतो. आपल्याला जो काही बदल करायचा आहे तो बदल करण्यापूर्वी क्रियापदाच्या रूपावर कर्माचा, बदललेल्या कर्माचा किंवा बदललेल्या कर्त्याचा काही प्रभाव पडतोय का क्रियापदाच्या रूपावर हे पाहायचं आणि मग आपल्यालाच कळेल की आपण लिहिलेलं बरोबर आहे की नाही. ठीक आहे ना. सोपं आहे तसं, की फार अवघड नाही. आता चतुर्थी शेवटचं. विष्णूला जाववते. विष्णूला जाववते. आता विष्णूला जाववते, जाण्याची इच्छा होते असा त्याचा अर्थ आहे. आणि सकर्मकमध्ये विष्णूला हिरण्यकश्यपूस काय होईल पुढे क्रियापद हिरण्यकश्यपूस मारवते. विष्णूला हिरण्यकश्यपूस मारवते. हे पाहिले या पद्धतीचीच वाक्य यापूर्वी आपण पाहिलेलीत सकर्मक भावेमध्ये आणि अकर्मक भावेमध्ये. तोच फक्त इथे एक छोटासा तक्ता करून तृतीया सविकरणी तृतीया शब्दयोगी अव्यय किंवा चतुर्थीय विभक्तीमध्ये या अकर्मक आणि सकर्मक भावे प्रयोगाची रूपे कशी होतात हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. आता या ठिकाणी या भावे प्रयोगामधला शेवटचा प्रयोग आपल्याला प्रकार म्हणूया आपण त्याला इथं पाहायचा आहे आणि मग आपला भावे प्रयोग इथं बऱ्यापैकी संपेल. हा जो शेवटचा प्रकार आहे भावे प्रयोगाचा त्याचं शीर्षक आहे अकर्तृक भावे. अकर्तृक भावे यालाच भाव कर्तरी प्रयोग असं म्हटलेले. आणि काही व्याकरणकारांनी याचंच वर्णन भावकर्तृक या शीर्षकानेही केलेलं आहे. काय शीर्षक आहे? एकच शीर्षक आहे, वेगवेगळ्या नावांनी येणारं. अकर्तृक भावे भावकर्तरी किंवा भावकर्तृक प्रयोग. हा संधी जो झालेला इथं या दोन शब्दांचा त्याचा अर्थ सुस्पष्ट आहे. काय सुस्पष्ट अर्थ आहे? इथं भावे प्रयोगामध्ये कर्त्याच्या संबंधानं काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कर्त्याच्या संबंधानं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं कर्त्याच्या मागे हा उपसर्ग लागलेला आहे. आणि हा उपसर्ग केव्हा लागतो? जेव्हा त्याचा अभाव सुचवायचा असतो तेव्हा. अभाव या शब्दामध्येच हा उपसर्ग आहे. अभाव या शब्दामध्येच हा उपसर्ग आहे. जेव्हा कुठल्या तरी गोष्टीचा किंवा कुठल्या तरी भावाचा, भावनेचा त्याचं अस्तित्व नसतं, तुटवडा असतो किंवा तुटवडा म्हणण्यापेक्षाही त्याचा अभावच असतो असं म्हणूया आपण. काय तेव्हा तिथं अभाव ही संज्ञा सुरू होत असताना आपल्याला दिसते. तसंच इथं कर्त्याचा अभाव. काही वाक्य लिहितो. मला कळमळते. कळमळते मला, काहीतरी होतंय. मला कळमळते. 2-3 वाक्य लिहितो. मळमळ कशाला काढली तुम्ही भर दुपारी असं तुम्ही म्हणाल म्हणून दुसरे वाक्य लिहू. त्यास पुलावरच सांजावले.
क्रियापद नीट पाहिजे बरं. हां, त्याच पुलावरच सांजावले. डोंगरावर चढतानाच आम्हास उजाडले. आता पहा तुम्ही नीट वाक्य वाचा. म्हणजे कर्ता कर्म क्रियापद कर्तरी कर्मणी भावे, ही सगळी चर्चा समोर ठेवून आतापर्यंत केलेली ही वाक्य आपल्याला पाहिजेत. आणि वाक्य पाहत असताना नेहमीसाठी सर्वप्रथम हुशार विद्यार्थी कुणाकडे बघतो? वाक्याचा अभ्यास करत असताना बुद्धिमान विद्यार्थी, आता हुशारच्या ऐवजी बुद्धिमान, चाणाक्ष कुशाग्र, हा, कर्माकडे, हा, क्रियापदाकडे. कधीही क्रियापदाला पाहायचं. आयुष्यामध्ये कुणाला पाहायचं हे ज्याला कळतं, कशाला पाहायचं हे ज्याला कळतं, काय त्याला आयुष्य कळतं, यश मिळतं. उगी कुठेही पोहण्याने कसंही पोहून जमत नाही. लक्षात आलं ना? लक्षात घ्या. कळमळते, सांजावले, उजाडले, ही क्रियापदं पाहिल्यानंतर आपल्या लक्षामध्ये असं येतं, क्रियापदातनं सूचित होणारी क्रिया आणि वाक्यातला कर्ता यांचा काही संबंध दिसत नाही. आता या वाक्यामध्ये क्रियापदातनं सूचित होणारा अर्थ काय आहे? कळमळते, काहीतरी असं अस्वस्थ होते, काहीतरी अस्वस्थ होते. इथं त्याच पुलावरच काय होत आहे? सांजावते, सांजावणे, संध्याकाळ होणे. इथं कळमळणे, इथं संध्याकाळ होणे, इथं काय? उजाडणे. आता उजाडण्याची क्रिया असेल किंवा संध्याकाळ होण्याची क्रिया असेल किंवा कळमळ होण्याची क्रिया असेल, या क्रियेचा आणि त्या त्या वाक्यातील कर्त्यांचा काही संबंध आहे का? काहीही संबंध नाही. बर, कर्माचा काही संबंध आहे असं पाहायला जावं तर वाक्यामध्ये कर्मही नाहीत. क्रियेचा रोख कुणाकडं आहे, कशाकडं आहे हे पाहावं असं म्हटलं तर कर्म ही वाक्यामध्ये नाहीये. कर्ता आणि क्रियापद असंच आपल्याला दिसतं. आणि मग ही अशी गमतीशीर वाक्यरचना आपल्याकडं यायला दिसते. म्हणजे वरील वाक्यामध्ये लिहून घ्या, लिहावंच लागेल तुम्हाला, हे चट करून लिहा, शेवटचं आहे. वरील वाक्यात लिहा, मी सांगतो, फलकावर काही लिहित बसत नाही, लिहा. वरील वाक्यात कळमळणे, सांजावणे, उजाडणे, या क्रियांचा करता मी, तो, आम्ही हे नाहीत. या क्रियांचा करता मी, तो, आम्ही नाहीत. कारण क्रियेचे कर्तृत्व त्यांचे नाही. कारण क्रियेचे कर्तृत्व त्यांचे नाही. तसेच चटचट लिहा, चटचट लिहा, ही अजिबात लिहू नका, हां, फक्त चटचट लिहा. काय कळमळते किंवा सांजावते किंवा उजाडते. तसेच काय कळमळते, सांजावते किंवा उजाडते ही सांगणारी कर्मेही वाक्यात नाहीत. मात्र भावे प्रयोगाप्रमाणे
क्रियापद तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसकलिंगी आहे असे दिसते. मात्र क्रियापद तृतीय पुरुषी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी आहे असे दिसते. म्हणून लक्षात येते ना काय सांगतोय ते? म्हणून हा भावे प्रयोग आहे. तथापि भावे प्रयोगात कर्ता उपस्थित असतो. भावे प्रयोगात कर्ता उपस्थित असतो. तो येथे दिसत नसल्यामुळे तो कोण? कर्ता. तो येथे दिसत नसल्यामुळे अशा वाक्यरचनेस वर लिहिले शीर्षकामध्ये अकर्तृक कर्त्याशिवाय असणारा अकर्तृक भावे किंवा भावकर्तरी, भाव हाच त्याचा कर्ता आहे. वर समोर लिहिलेलेच आहे आपण भावकर्तृक. मराठीचे पाणिनी ज्यांना म्हटलं जातं ते दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी ही संज्ञा भावकर्तृक ही संज्ञा या प्रयोगास दिलेली. वाक्य पूर्ण करा. वाक्य पूर्ण केलं ना? म्हटले जाते. ही जी भावकर्तृक संज्ञा आहे म्हणजे या प्रयोगामध्ये क्रियापदातनं सूचित होणारा भाव हाच त्या वाक्याचा कर्ता आहे असं सांगितलं जातं. आणि म्हणून हा भावे प्रयोग असा विशिष्ट भावे प्रयोग आपल्यासमोर येतो. या भावे प्रयोगाचे एकूण किती प्रकार पाहिले आपण? 3 प्रकार पाहिले. कुठला? सकर्मक भावे, अकर्मक भावे आणि भावकर्तृक किंवा भावकर्तरी किंवा अकर्तृक भावे. असे हे 3 प्रकार भावे प्रयोगाचे. आणि एकूण प्रयोगांचे ही 3 प्रकार आपण आत्तापर्यंत अभ्यासले. आता प्रयोग या आपल्या प्रकरणातील शेवटचा मुद्दा मिश्र किंवा संकर प्रयोगांचा आहे, जिथं कर्ता, कर्म आणि भावे या तिन्ही प्रयोगांचा कमी अधिक प्रमाणामध्ये संकर झालेला आपल्याला दिसतो. भाषा किती सुंदर आहे आपली आणि किती निरनिराळ्या प्रकारांनी ती व्यक्त होते, ती लिहिता येते, ती बोलता येते हे आपल्या लक्षामध्ये येतं. कर्त्याला प्राधान्य देऊन, कर्माला प्राधान्य देऊन, कर्ता किंवा कर्म यांच्यापेक्षा वेगळ्या क्रियापदातील भावाला प्राधान्य देऊन आपण वाक्यरचना करतो. तद्वत त्याचप्रमाणे या भिन्न भिन्न प्रयोगांचं मिश्रण करूनही आपण वाक्यरचना करतो. उद्याच्या तासिकेमध्ये आपण हे 3 जे वेगवेगळे मिश्र प्रयोग आहेत त्यांचा एकत्रित विचार उद्याच्या तासिकेमध्ये करणार आहोत आणि या आपल्या एकूण प्रकरणाचाही समारोप करणार आहोत. तेव्हा या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.